जर साधं नुसतं तुम्हाला एक पुस्तक दिलं असतं ना की बाबा हे तुम्हाला वाचलं पाहिजे, ही महानगरपालिकेची माहिती आहे, नक्की वाचलं नसतं तुम्ही, नक्की नसतं वाचलं. काय रे वाचलं का? हो म्हणजे या उत्तराच्या पलीकडे दुसरं काही नसतं. तुम्ही वाचताय की नाही हे पुस्तक, हा अभ्यास तुम्ही करता आहात की नाही, याची चाचणी मी घ्यायची कशी, मी करायची कशी? आणि इतकी मोठी शहरं, इतक्या मोठ्या या संस्था महानगरपालिकेसारख्या, या कोणाच्या हातात आपण द्यायच्या? उद्या मुंबईमधली जनता, ठाण्यामधली जनता, पुण्यामधली लोक, नाशिकमधली लोक, इतर सर्व महानगरपालिकांमधले लोक ज्यावेळेला आपल्या पक्षावरती विश्वास टाकून आपल्या उमेदवारांना ज्यावेळेला ते निवडून देतील, तो उमेदवार सक्षम आहे की नाही हे तपासायचं कोणी? बस रे, हे कोणी तपासायचं? कसं कळणार? उद्या तुमच्यामधले जे निवडून येतील, उद्या तुमच्यातला कोणी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होईल, उद्या कोणी तुमच्यातलं इम्प्रुव्हमेंट कमिटीचा चेअरमन होईल, तुमचा उद्या कोणीतरी बेस्ट समितीचा चेअरमन होईल. म्हणजे काय? काय स्टँडिंग कमिटी, काय इम्प्रुव्हमेंट कमिटी, काय बीएससीचं कसं चालतं, ही महानगरपालिका चालते कशी, माहिती असाल का? तो मी तुम्हाला खरंच सांगतो, उद्या ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका होणार त्यावेळेला देखील अशाच परीक्षा होणार. आणि जर त्या विधानसभेच्या निवडणुकीला उद्या जर समजा असं वाटलं राज ठाकरेला की त्यालाही विधानसभेची निवडणूक लढवायची आहे, तर त्याला ही परीक्षा द्यावीच लागेल. पेपर तपासायला वेगळी माणसं असतील. जात आरक्षण असल्यास पडताळणी दाखला परत जोडावी लागेल ह्याच्याबरोबर तुम्हाला आणताना. विवाहित, अविवाहित, अपत्य 2 पेक्षा जास्त असल्यास शेवटच्या अपत्याचा जन्मदिनांक पुरावा प्रत जोडावी. माहित नाही वीज ते सांगू नका. पती ऑब्लिक पत्नीचे नाव, उमेदवाराचा जन्मदिनांक पुरावा प्रत जोडणे. हे मी तुम्हाला कशासाठी करतो हे तुम्हाला सांगतो. हे नंतर जे डिस्क्वालिफाय होतात ना निवडून आल्यानंतर, ते परवडत नाही. लोकांना दुसरा काही कामधंदा आहे की नाही तुम्हाला मतदान करण्याच्या पलीकडे? इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत 3 पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन यावे. विचारा का? काही परीक्षा द्यायला तुम्हीच येताय का डमी? सगळी तयारी बरोबर केलेली आहे, तुम्ही काही काळजी करू नका बरं का. तुमच्या मनात जे येतं ना त्याच्या पुढे माझं सगळं सुरू होतं. इच्छुक उमेदवार केवळ एकाच वॉर्डातून परीक्षा देऊ शकेल व त्याच वॉर्डासाठी उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल. इथून पण चालेल, तिथून पण चालेल, तिथून पण चालेल, नाही ठरवा काय ते. परीक्षा केंद्रावरती इच्छुक उमेदवारास हॉल तिकिटाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा सुरू झाल्यावर इच्छुक उमेदवारास कोणत्याही कारणास्तव परीक्षा संपेपर्यंत खोली बाहेर जाता येणार नाही. सगळं आधी करून घ्यायचं जे काय असेल ते. इच्छुक उमेदवारांना परीक्षेस बसणे सक्तीचेच आहे. मी 4 तारखेला मी कुठे मला माहिती नाही, माझा असा कार्यक्रम होता वगैरे माहित नाही, तारीख गेली की गेली. दुसरी गोष्ट, परीक्षेला येताना किंवा अर्ज घेऊन जाताना किंवा घेऊन परत भरून आणताना विनाकारण बरोबर घोळके घेऊन फिरू नका. परीक्षेच्या ठिकाणी तुम्ही एकट्याने यायचे बरं का. विनाकारण बरोबरचे पालक घेऊन येऊ नका. तर ते त्यांचा घोळ बाहेर तिकडे जास्त येईल. काय काय इथे काय भाईची परिचय झाली ना.
इथे या, बरोबर कोणी घेऊन आला लाच पण जाईल. आणि अजून एक महत्वाची सूचना म्हणजे जे परीक्षा देतील त्यांचाच मी इंटरव्ह्यू घेणार. जे परीक्षा देणार नाही त्यांचा इंटरव्ह्यू होणार नाही. तुम्ही लोक देखील काय काय आजूबाजूला बोलत असता, कोणाकोणाशी काय काय बोलत असता, हे काय माझ्या कानावर येत नाही असला भाग नाही, माझ्याही कानावरती येतं. तुमच्यातल्या अनेकांना असं वाटत असेल की तुमचं तिकीट फिक्स आहे. अजिबात नाही. मनात विचार देखील आणू नका तुम्ही. गेल्या महानगरपालिकेला म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला इतकंसं माझं गणित थोडंसं हुकलं, इतकं. ते सगळं मी मुंबई, ठाणा, पुणा, नाशिकमध्ये सगळी कसर भरून काढणार. हे काय महानगरपालिकेतले मी पैसे कमवण्यासाठी म्हणून निवडणूक लढवत नाहीये. हे लोकांच्या रोजच्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत हे घेऊन ज्या वेळेला आपण तिकडच्या महानगरपालिकेमध्ये जाणार ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून. आणि ते जर समजा इतक्या निवडणुकीनंतर लोकांच्या इतक्या भरघोस पाठिंब्यानंतर जर समजा ते आपल्याला करता येत नसेल, कशा झकमाराला निवडणुका लढवायच्या, काही चाटायच्या ना निवडणुका. काय घरी काय काम नाही, दुसरा काही उद्योग नाही म्हणून हे सगळं चाललंय. तुम्हाला त्या गांभीर्याने ती गोष्ट तुम्हाला करावी लागेल.